नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला होता आणि पहिल्यांदा पोहोचलो होतो कॅफेवरती आणि तिथं परी एवढी भारी आवरून तयार झाली होती तुम्हाला सांगतो. एकदम क्यूटच दिसत होती म्हणून त्याला ब्लॉगमध्ये घेतला आणि त्यानंतर आपल्या कॅफेवरनं सगळं स्टॉलचं सामान घेतलं. प्रणव मस्तपैकी असं तयारी लागला होता सकाळी सकाळी मॉकटेल वगैरे बनवायच्या आणि त्याच ठिकाणी तसंच झालं की सगळं मॉकटेल तर बनवून झालं आणि पूर्वाताई ह्या आपल्या पहिल्या कस्टमर होत्या आजच्या आणि त्यानंतर काय चालू झालं विषय नाही. इव्हेंट चालू व्हायला थोडा वेळ होता पण ह्या दोघा भावांनी केसो काय भारी केली होती बघू शकता तुम्ही. तसली डुप्लिकेट केस लावली पण भारी दिसत होते. त्यानंतर एक बस पण आले होते आणि कार्यक्रमाची शोभा वाढली ती खरी या डीजेमुळे. कारण BS ऑडिओनं तुम्हाला सांगतो एक नंबर साऊंड वाजवला, काय विषय नाही. इव्हेंट एकदम भारी झाला आणि जशी जशी गर्दी वाढेल तशी जास्त मजा यायला लागली आणि परत काय नुसता राडा जो एकदम गर्दी आणि माईक तर आपल्या हातातच असणार विषय नाही. कार्यक्रम गाजवायचं म्हणले ब्लॉगरला बोलावं लागतं आणि कार्यक्रम असला गाजला तुम्हाला सांगतो. एक नंबर असा कार्यक्रम झाला आणि नाचलो अंग तुटेपर्यंत. एवढं नाचलो का नाही असं आता अंग दुखा लागले पण ठीक आहे. रंगपंचमी म्हणल्यावर तेवढा जल्लोष झालाच पाहिजे आणि एक ग्रुप म्हणलं का नाही. त्यानंतर आपल्या सगळ्या भावांना ब्लॉगमध्ये घेतलं पण ह्याने अंगठं केलं नव्हतं म्हणून पुन्हा एकदा अंगठं करून ह्यांना ब्लॉगमध्ये येण्याची संधी दिली आणि अंगठं केल्यानंतर आम्ही जेवायला नाही नाश्त्याला पोचलो. थांबा हां, नाश्त्याला काय खाल्लं, इडली चटणी आणि या ठिकाणी वकील साहेब पण बघू शकता तुम्ही. त्यानंतर घरी येऊन मॅच बघत होतो आणि मॅचच्या मध्ये तुम्हाला पांढऱ्या काळ्या रेगा दिसत असले हे आमच्या दक्षिण करामध्ये TV फोडलेला आहे दक्षिण आपल्या आणि तो लवकरच आपण नवीन घेऊन टाकू, काय विषय नाही. जाता बारका त्याला काय कळते. भारत पण मॅच जिंकलेला आहे. मी खुश आहे, तुम्ही खुश आहे, तुम्ही झोपा मी बी झोपतो. गुड नाईट.